नमस्कार मंडळी. आज आपण उन्हाळ्यासाठी खूप उपयोगी अशी रेसिपी पाहणार आहोत. फक्त एकदा बनवून ठेवा लिंबू सरबत प्रीमिक्स आणि शिकंजी प्रीमिक्स आणि पाहिजे तेव्हा फक्त पाण्यात मिसळा आणि झटपट तयार करा थंडगार सरबत. तर त्यासाठी आपल्याला मस्त हिरवेगार किंवा असे पिवळे ताजे लिंबू घ्यायचे आहेत. त्यानंतर लिंबूचा रस काढायचा. कधीही लिंबू घेताना तुम्ही पातळ सालीचं लिंबू घ्या, त्यामध्ये भरपूर रस निघतो. रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि महत्त्वाची म्हणजे ते स्टोरेज करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपण लिंबू घेतलेली आहे, त्याचा रस काढत आहोत. तर माझ्याकडे आधीच मी लिंबूचा रस काढून तयार ठेवलेला आहे. कारण जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा आपण लिंबू आणून अशा प्रकारे रस काढून तो फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि वापरू शकतो. ज्यावेळेस लिंबू महाग होतात त्यावेळेस हा रस उपयोगी पडतो. तर आपण 1.5 ते 2 चमचे मोठे चमचे आहेत तर ते तेवढा रस घेतलेला आहे. आता हा रस साखरमध्ये जेवढा मिक्स होईल तेवढी साखर घ्यायची आहे. म्हणजे ओलसर साखर होईल तेवढी साखर घ्यायची आहे. तर आपण प्रीमिक्स बनवत आहोत, म्हणजे साखरमध्ये लिंबू टाकून झटपट प्रीमिक्स आपलं लिंबू सरबतचं आणि शिकंजीचं कसं तयार करता येईल त्यासाठी आपली आजची रेसिपी आहे. तर आपण साखर घेतलेली आहे, त्यामध्ये आता लिंबूचा रस टाकत आहोत. सध्या उन्हाळा आहे, मस्त ऊन तापत आहे आणि अशा वेळेस ह्या वाळवणीच्या काही रेसिपी त्यामध्येच हा एक प्रकार येतो, ज्यामध्ये आता आपण लिंबू आणि साखर हे वाळवणार आहोत, सुकवणार आहोत आणि त्याचं मिक्स तयार करणार आहोत. म्हणजे ही एक वाळवणीची रेसिपी आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये आता साखर टाकून व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि जोपर्यंत हे सुकं मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत यामध्ये साखर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्ही फॅनखालीही सुकवू शकता किंवा उन्हामध्येही यावरती कपडा टाकून सुकवू शकता. जेणेकरून हवा वगैरे जर बाहेर सुटली तर त्यामध्ये कचरा उडायला नको म्हणून एखादा पातळ कपडा याच्यावरती टाकायचा आणि उन्हामध्ये हे मिश्रण सुकवायचं आहे, मस्त वाळवायचं आहे. तर बघा आता मस्त हे एकजीव झालेलं आहे. साखर टाकून जेवढी साखर मावेल तेवढी मी साखर टाकलेली आहे आणि आता उन्हामध्ये सुकवणार आहे. तुम्ही फॅनखालीही सुकवू शकता, पण फॅनखाली सुकवायला वेळ लागतो. जर तुमच्याकडे ऊन येत असेल खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये तर तुम्ही उन्हामध्ये काही फॅनखाली रात्री सुकवू शकता. 3 ते 4 दिवसामध्ये मस्त साखर सुकून तयार होते. तर मस्त साखर सुकलेली आहे आणि कडकसुद्धा झालेली आहे. तर आता ही साखर आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहोत. तर आणखी काय काय साहित्य पाहिजे तर ते बघू. तर आता आपण 2 प्रकारचे प्रीमिक्स तयार करणार आहोत, एक शिकंजी आणि एक लिंबू सरबत. तर त्यासाठी या साखरेचे मी 2 भाग करणार आहे. तुम्ही कितीही प्रमाणात हे प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता, ते अजिबात खराब होत नाही. जेवढा तुमच्याकडे लिंबू असेल, लिंबूचा रस असेल तेवढी तुम्ही त्यामध्ये साखर मिक्स करून हे प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता. जेवढी साखर असेल, जेवढा रस असेल त्याच्यानुसार आपल्याला इतर साहित्य घ्यायचं आहे. तर बघा, जेवढं आता आपल्याकडे हे साखरेचं प्रीमिक्स आहे त्यानुसार मी 1 चमचा मिरे, अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा आपलं नॉर्मल मीठ, 2 चमचे बडीशेप, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा नॉर्मल मीठ, हे साहित्य आता आपण घेतलेलं आहे आणि 2 प्रकारचं प्रीमिक्स तयार करणार आहोत. तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये लिंबू सरबताचं आधी आपण प्रीमिक्स तयार करू. यामध्ये फक्त काळं मीठ, आपलं नॉर्मल मीठ आणि बडीशेप, साखर आणि लिंबूचा रस. तर हे आमच्या गावाकडे अतिशय प्रसिद्ध लिंबू सरबत आहे. घरोघरी उन्हाळ्यामध्ये हमखास हे लिंबू सरबत पाहुणे आले ऐन वेळेवर तर पटकन आपण 1 मिनिटाच्या आत हे लिंबू सरबत बनवू शकतो आणि देऊ शकतो. तर बघा, आता प्रीमिक्स आपलं लिंबू सरबताचं तयार झालेलं आहे. तर ते एका काचाच्या मस्त बॉटलमध्ये काढून घ्यायचं. आपण साखर वापरलेली आहे, तुम्ही खडी साखरही वापरू शकता. खडी साखरचे मोठे मोठे खडे येतात तर ते आणून बारीक करून तुम्ही त्यामध्ये लिंबूचा रस टाकून ते सुकवू शकता आणि त्याचंही अशा प्रकारचं प्रीमिक्स तयार करू शकता. तर आता आपण सर्व प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता शिकंजीचं प्रीमिक्स आपण टाकून तेही बारीक करून घेणार आहोत. उन्हाळ्याची खास रेसिपी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि ताजेतवाने करणारी खास शिकंजी प्रीमिक्स आपण आता तयार करत आहोत. लिंबाचा आंबटपणा, मसाल्याची चव आणि गार पाण्याची मजा, काही मिनिटात तयार होणारा हा झटपट समर ड्रिंक तुम्ही नक्की करून पहा. म्हणजेच ही शिकंजी प्रीमिक्स आणि लिंबू सरबत प्रीमिक्स बनवून बघा आणि हे ड्रिंक तुम्ही झटपट तयार करा आणि याचा आस्वाद घ्या. तर दोन्ही प्रीमिक्स तयार झालेले आहे. आता झाकण बंद करायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याचं सरबत बनवून प्यायचं. रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप महत्त्वाची सुद्धा आहे.
तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, अशा प्रकारचं प्रीमिक्स तुम्ही तयार करून ठेवा. उन्हाळ्यातील बेस्ट ड्रिंक कुठलं, तर लिंबू सरबत आणि शिकंजी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.